बिग बॉस मराठी सीझन 5च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे ही जी निकी तांबोळी आहे ना, आणि जी आपला हा आहे अरबाज पटेल, यांच्यामध्ये थोडीशी ह्यांची लव्ह स्टोरी बनवायचा प्रयत्न हे बिग बॉस स्वतःच करतायत की काय, असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने जेव्हा निकीची एंट्री होत होती ना, त्याच टायमाला बिग बॉसनी तिकडे ती एक गोष्ट सांगितली की निकिताची एक अशी डिमांड आहे की तिकडे घरामध्ये ना खूप हँडसम आणि हॉट बॉईज आम्हाला पाहिजे, तरच मी बिग बॉसच्या घरामध्ये येईल. आणि तेच ऐकून आम्ही तुमच्यासाठी 2 जण आणलेले आहेत. या सगळ्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न त्यांनी केला. पण या गोष्टीतून वैभव चव्हाण जो आहे ना आपला, हा वैभव त्यातून बरोबर आपला कल्टी मारून बाहेर निघाला. कारण की त्यांना माहिती आहे की जेन्युइन जे काय बोलतात त्याला, जेन्युइन जे आपले नाते असतात ना, तेच लोकांना बघायला आवडत असतात. कारण की हे जे आता निकिता आणि जो आपला अरबाज आहे ना, ह्यांच्यामध्ये जे काही होणार आहे ना, ते पूर्णपणे स्क्रिप्टेड असणार आहे किंवा पूर्णपणे फक्त आणि फक्त गेमसाठी असणार आहे. ते दिसतंय आपल्याला पहिल्या दिवसापासून. कारण की ज्या पद्धतीने आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं की तो जो आपला छोटा पुढारी आहे, तो त्यांना चिडवतोय, काय मग वहिनी दिराला चहा द्या, मग आसन तसन, या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे चाललेला आहे. आणि ह्या गोष्टी बिग बॉस स्वतः करायचा प्रयत्न करतायत की काय, असं मला वाटतंय. आणि हे मला असं वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राला ही काही गोष्ट पटणार नाहीये. आणि ह्याचा फक्त ऍक्च्युली एक व्ह्यूवरशिपसाठी थोडासा फायदा होऊ शकतो. थोडासा म्हणतोय मी, थोडासा, खूप नाही, थोडासा फायदा होऊ शकतो. व्ह्यूवरशिपवर जास्त व्ह्यूज येऊ शकतात किंवा जास्त टीआरपी मिळू शकतो. पण या गोष्टीमुळे ह्यांना खूप जास्त काय त्याला प्रशंसा केली जाईल असं तर काय होणार नाही. कारण की हे एक फेक नातं असणार आहे, जे आपल्याला घराच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या विरोधात असणार आहे. ज्या पद्धतीने आता घरामध्ये माहोल चाललेला आहे ना, पूर्ण लव्ह अँगल क्रिएट करायचा प्रयत्न चालू आहे, हा कुठेतरी मला असं वाटतं चुकीचा आहे. हा जर जेन्युइन असता तर मी त्याला पूर्णपणे सपोर्ट केला असतं. पण हा जो फेक काय होतं, त्याला फेक लव्ह स्टोरी बिल्ड करायचा प्रयत्न चालू आहे ना, तो कुठे ना कुठेतरी चुकीचा आहे आणि त्याला मी बिलकुल सपोर्ट करत नाही. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये मांडा, कारण की तुमचं मत खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.